या ठिकाणी आमच्याकडे 5 उमेदवार आहेत. बलाढ्य तुम्ही कशावरून समजता हे मला माहिती नाही. बलाढ्य जर ते असले असते तर ह्या जिल्ह्याचे ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटले असते. आजही साधा जर अपघात झाला, पाय जरी फ्रॅक्चर झाला तरी बलाढ्य असणाऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघाच्या त्यातल्या रुग्णाला गोव्याची वाट धरावी लागते. म्हणजे ते किती बलाढ्य आहेत हे तुम्हाला ह्यावरून कळतं. या ठिकाणी कुठच्याही प्रकारची रोजगाराची संधी त्याने उपलब्ध करून दिली नाही. या ठिकाणी जर 200 रुपयाची मजुरी करायची असेल तर सुद्धा त्या ठिकाणी गोव्याची वाट धरावी लागते. तुम्ही कशावरून बलाढ्य ठरवता हे मला माहीत नाही. मला एक गोष्ट माहिती आहे, या ठिकाणी माहिती आहे की ह्या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला ह्या ठिकाणी राजघराण्याचा एक वारसा आहे. संस्थानिकांचा हा मतदारसंघ आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे ज्या व्यक्तीवर गेली 15 वर्ष ज्याने विश्वास ठेवला आणि विश्वासाला तडा दिला तो मतदार पुन्हा यांना अजिबात स्वीकारणार नाही. आणि तुम्ही जो बलाढ्य म्हणता त्या नारायण राणेला सर्वसामान्य शिवसैनिक वैभव नाईकसारख्या प्रामाणिक शिवसैनिकांनी पराभूत केलं. त्यामुळे ह्या जिल्ह्यातली जनता कधी काय करेल हे सांगता येणार नाही. आणि मध्यंतरी दीपकभाई केसरकर बोलले होते की मी माझा वारस शोधत आहे. मला आता राजकारणामध्ये रस नाही. आपल्याच मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला ते वाचनात आलेलं होतं. पण गेली 10 वर्ष आम्ही ते एकत्र काम करत असताना त्या ठिकाणी आम्हाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही समाजामध्ये काम करत असताना कुठंही आमच्या चारित्र्याला असेल, संघटनेला असेल त्या ठिकाणी काळं लावलेलं नाही. लोकांना त्रास होईल असं कुठचंही काम केलेलं नाही. ज्यावेळी ते बराच कालावधी आमच्याबरोबर काम करत असताना त्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे दीपकभाई केसरकरांचा खरा वारस हे आम्हीच आहोत अशा प्रकारचा दावासुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं दीपकभाईंनी आता राजकीय निवृत्ती घ्यावी व आम्हाला मार्गदर्शन करावं व राहिलेलं मतदारसंघातले जे काही चांगले संबंध आहेत ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे